शिवाजी विद्यापीठात आजपासून 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला। आंतरविद्याशाखीय संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी केलं। ऊर्जा संशोधनातील जागतिक स्तरावर ओळख असलेले प्राध्यापक दीपक दुबल हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या नव्या संधीचा शोध घ्यावा असा संदेश परिषदेतील मान्यवरांनी दिला। शिवाजी विद्यापीठात फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची आज उत्साहात सुरुवात झाली। देश विदेशातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी आंतरविद्याशाखीय संशोधनाची वाढती गरज अधोरेखित केली। नॅनो मटेरियल, फायबर ऑप्टिक्स आणि सूक्ष्म तंत्रज्ञानामुळे संशोधनाला नवी दिशा मिळत आल्याचे त्यांनी नमूद केलं। वैद्यकीय उपकरणांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत पदार्थ विज्ञानाचे योगदान किती व्यापक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला। विविध विद्याशाखांमधील ज्ञान आणि संशोधनाची देवाणघेवाण वाढणे अत्यावश्यक आहे असे म्हणत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्यातून संशोधन अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी प्रमुख अतिथी प्राध्यापक दीपक दुबल यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणी शेअर केल्या। ऊर्जा संशोधनातील जागतिक ओळख असतानाही मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी हाच माझा अभिमान असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक संधीच्या धाडसाने पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील परस्पर संबंध स्पष्ट केले। उष्मगतिकी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि ऑप्टिक्स यांचे थेट संबंध मानवी शरीराबरोबर असल्याचे अनेक उदाहरणे त्यांनी सांगितले। विविध शास्त्र शाखांच्या एकत्रीकरणातूनच नव्या ज्ञानशाखा आकार घेत आहेत असे आवाहन करत विद्यार्थ्यांनी आपली दृष्टी विस्तृत करावी असेही त्यांनी सांगितले।